नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 स्टार्ट करणार आहोत। अगदी सोपा आहे प्रॅक्टिस सेट 1.3। याच्यामध्ये काही करायचं नाही, काय दिलेलं आहे आपल्याला, डिटर्मिनंट सॉल्व करायला दिलेलं आहे। आता डिटर्मिनंट सॉल्व करायचे, डिटर्मिनंट वरती 1 मार्काला बोर्ड एग्जाम मध्ये कंटिन्युअसली क्वेश्चन विचारला जातो। तुम्ही जर प्रीवियस क्वेश्चन पेपर बघितले, खूप इझी आहे बेटा, खूप इझी आहे। आता इथे काय करायचंय, तिरका गुणाकार करायचा याचा 3 × 3 केला आपण तिरका गुणाकार, त्याच्यातून यांचा तिरका गुणाकार काय करायचा, रिमूव्ह करायचा 2 × 4 पुढे आलो आपण 3 × 3 = 9 2 × 4 = 8 9 - 8 काय आलं बेटा, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 आली। ओके, आता पुढचा पुढेही आपल्याला तेच प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व केला, सेकंड क्वेश्चन मधला फर्स्ट पुन्हा आपल्याला सॉल्व करायचं आहे। इथेही आपल्याला डिटर्मिनंटच दिलेलं आहे बेटा। डिटर्मिनंट कसे सॉल्व करायचे, याचा मल्टिप्लिकेशन याच्यासोबत करायचं -1 × 4 आणि याचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत करायचं 7 × 2 आणि याच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन रिमूव्ह करायचं, जे आपण केलंय। ओके, पुढे आलो बघा, 4 × 1 = 4, एक सिंबल मायनस म्हणून -4, इकडे 7 × 2 = 14, हा सिंबल मायनस आहे, मग 14 ला पण कोणता सिंबल लागेल, मायनसचा सिंबल लागेल। पुढे आलो -14 - 4 आले -18, काय अडचण आहे बेटा, खूप सोपं आहे बेटा। पुढे पण बघा, आता एकदम सोपं आहे, याच्यासोबत मल्टिप्लिकेशन करायचं 8 × 0 आणि यातून या दोघांचं मल्टिप्लिकेशन रिमूव्ह करायचं याच्यातून, इथं दिला मायनस सिंबल आणि 3 × -7। आता 8चं टेबल 0 पर्यंत म्हणलं तर 0च येतं की, आणि इकडं 7 × 3 = 21, एक सिंबल मायनस आहे म्हणून हे मायनस सिंबल इथं असंच राहील आणि एक सिंबल मायनस येऊन यांचं पण मल्टिप्लिकेशन -21 येईल, मग -+21 आलं बेटा याचं आन्सर। पुढेही तसंच आहे, फक्त फ्रॅक्शनल नंबर आपल्याला इथं दिलेले आहे, करूया तेही सॉल्व। क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं बेटा, या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला रिमूव्ह करायचं आहे। मग बघा आता 7/3 × 1/2 या दोघांच्या मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला काय करायचं असतं, इथे रिमूव्ह करायचं असतं बेटा। मग 5/3 × 3/2। ओके, मग पुढे आलो बेटा आपण 7 × 1 = 7, 3 × 2 = 6, इथे मायनस सिंबल, 5 × 3 = 15, 3 × 2 = 6। ज्या ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो डिनोमिनेटर सारखा असतो त्यावेळेस तो एकदाच लिहिला जातो। 7 मधून आपल्याला इथे काय करायचे, 15 रिमूव्ह करायचे। पुढे आलो 7 मधून 15 रिमूव्ह होत नाही, म्हणून 15 मधून 7 रिमूव्ह करायचे आणि मोठ्या नंबरचा सिंबल द्यायचा। 15 मधून 7 रिमूव्ह केले आपण तर किती येतात, 8 येतात, आणि मोठ्या नंबरचा सिंबल काय येईल, -8/6। याला जर रिड्यूस केलं त्या दोघांना आपण 2 ने डिवाइड करू शकतो आपण, मग याचा हाफ होईल -4 आणि याचा हाफ होईल 3। हे या डिटर्मिनंटचा आन्सर आहे बेटा। ओके, इथे एक नॉर्मल चेंज आहे बेटा, फर्स्ट डिटर्मिनंट मध्ये इथे 3 नाही तर 5 दिलेलं आहे, आपण तसंही सॉल्व केलं हे आन्सर्स। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला थर्ड क्वेश्चन सॉल्व करायचा आहे प्रॅक्टिस सेट 1.3 चा। पण थर्ड क्वेश्चन सॉल्व करण्यापूर्वी हे फॉर्म्युले जरा लक्षात ठेवायचे आहे, बिकॉज या फॉर्म्युलेशिवाय आपल्याला थर्ड क्वेश्चन सॉल्व करता येत नाही। ओके, बघा आता पहिला फॉर्म्युला काय आहे, डिटर्मिनंट ऑफ डी काय, a1 a2 b1 b2। दुसरा काय, डिटर्मिनंट ऑफ dx c1 c2 b1 b2। तिसरं काय, डिटर्मिनंट dy a1 a2 c1 c2। पुढे आलो आपण, डिटर्मिनंट ऑफ x काय आहे, dx, सॉरी डिटर्मिनंट नाही, आता हा x चा फॉर्म्युला आहे। जो काही डिटर्मिनंट dx भेटल त्याला डिवाइड करायचे डिटर्मिनंट d ने, म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू भेटल। त्याच्यानंतर जो काही डिटर्मिनंट dy भेटेल आपल्याला
त्याला डिवाइड करायचं आहे डिटर्मिनंट डी ने, म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू भेटेल. ओके, हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थर्ड क्वेश्चन स्टार्ट करूया. थर्ड क्वेश्चन असा आहे प्रॅक्टिस सेट 1.3 मधला, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. बाळांनो, क्रॅमर्स रूल हा अतिशय इम्पॉर्टंट रूल आहे. याबद्दल जर तुम्ही बोर्ड एक्झाम मध्ये बघितलं तर, काही प्रिव्हियस पेपर जर बघितले तर क्रॅमर्स रूल वरती बऱ्याचदा क्वेश्चन उतरलेले आहे आणि तेही 3-3 मार्काला. ओके, तर मग क्रॅमर्स रूल खूप महत्वाचा आहे आणि याच्यासाठीच आता बघा, इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे काय करायचं, तर या इक्वेशन मधल्या एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ओके, आणि त्या इक्वेशन मधल्या एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, पण कोणत्या रूलने? क्रॅमर्स रूलने. मग त्याच्यासाठीच मी तुम्हाला काही अगोदर फॉर्म्युले लिहून दिलेले, त्या फॉर्म्युल्यांचा आपण इथे यूज करणार आहोत. आणि त्या फॉर्म्युल्यांमध्ये तुम्ही जर बघितलं तर डी कसं आहे, डी आहे a1 a2 b1 b2. dx कसं आहे, c1 c2 b1 b2. dy कसं आहे, a1 a2 b1 b2, सॉरी c1 c2. आणि मग नंतर x काढण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, dx ला d ने डिवाइड करावं लागणार आणि y काढण्यासाठी आपल्याला dy ला d ने डिवाइड करावं लागणार. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं ठीक आहे, पण ही काय भानगड आहे, a1 a2 b1 b2 डिटर्मिनंट हे आपण सॉल्व करायचं शिकलो, पण ही काय भानगड a1 a2 b1 b2 c1 c2, तर ते काय ते सांगतो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. जर आपण इक्वेशनचा जर जनरल फॉर्म जर आपण बघितला तर ax प्लस by इज इक्वल टू c असा आहे. आता म्हणजे तुम्हाला कळालंच असेल a काय, b काय आणि c काय. x सोबत असणाऱ्या नंबरला a म्हणायचं, y सोबत असणाऱ्या नंबरला b म्हणायचं आणि तिकडे कॉन्स्टंट असणाऱ्या नंबरला c म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, पण आता इथे a1 a2 b1 b2 c1 c2 आहे, तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, a1 b1 आणि c1 म्हणजे काय, तर पहिल्या इक्वेशन मधले a b c आणि a2 b2 c2 म्हणजे काय, तर या फॉर्म्युल्यानुसार दुसऱ्या इक्वेशन मधले एबीसी. ओके, बघूयात माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आता a1 किती आहे, 3 आहे, b1 किती आहे, -4 आहे आणि c1 किती आहे, 10 आहे. त्यानंतर a2 किती आहे, x सोबतचा नंबर 4, b2 किती आहे तर +3 आणि c2 किती आहे माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 5 आहे. ओके, आता a1 b1 c1 a2 b2 c2 या गोष्टी आपल्याला मिळाल्या. आता आपण d फाइंड आउट करूया. d साठीचा फॉर्म्युला तुमच्या डोळ्यासमोर लिहिलेला काय आहे, a1 a2 b1 b2. पुढे गेलो, a1 च्या जागी काय पुट करायचं बाळांनो, 3. a2 च्या जागी काय पुट करायचं बाळांनो, 4. b1 च्या जागी काय पुट करायचं बाळांनो, -4. b2 च्या जागी काय पुट करायचं बाळांनो, 3. बघा आता पुढे, आता डिटर्मिनंट सॉल्व करणं मी आत्ताच तुम्हाला शिकवलं. या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन रिमूव्ह करायचं असतं, आपल्याला मायनस करायचं असतं. मग इथं 3 × 3 मायनस करायचं या दोघांचं मल्टिप्लिकेशन, मग -4 × 4. बघा हा सिम्बॉल सोबतचा आहे बरं का, त्याच्या हा सोबत घेऊन आला इकडे आणि हा सिम्बॉल फॉर्म्युल्यानुसार आला. मग 3 3 जा 9 -4 4 जा 16, एक सिम्बॉल मायनस येऊन -16. पुढे आलो मग आपण 9 मायनस मायनस काय होईल, +16. 9 + 16 किती होतात, 25 होतात. इथे डी ची जी व्हॅल्यू आलेली माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ती 25 आलेली आहे. आता dy ची व्हॅल्यू बघूयात आपण, सॉरी dx ची. d ची तर व्हॅल्यू आपण काढली, dx ची व्हॅल्यू बघूयात. काय आहे dx चा फॉर्म्युला, c1 c2 b1 b2. पुढे गेलो आपण, c1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 10, c2 ची पण व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5.
B1 ची पण व्हॅल्यू आपल्याकडे आहे -4 आणि B2 ची पण व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3. पुढे आलो, या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन रिमूव्ह करायचं, डिटर्मिनंट सॉल्व्ह करणं शिकलोय आपण. मग 10 × 3 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन रिमूव्ह करायचं त्याच्यातून -4 × 5. मग बघा 10 3 जा 30 -4 5 जा 20, एक सिंबल मायनस म्हणून -20. मग मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. 30 मायनस मायनस प्लस 20, 30 + 20 किती होणार, 50. मग याची जी व्हॅल्यू आहे dx ची ती किती आली बाळांनो, ती आली 50. आता फक्त आणि फक्त dy ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग dy चा पण फॉर्म्युला आपल्याकडे आहे. काय आहे dy चा फॉर्म्युला, a1 a2 c1 c2. पुढे आलो, a1 किती आहे आपल्याकडे 3, a2 किती आहे आपल्याकडे 4, c1 किती आहे आपल्याकडे 10, c2 काय किती आहे आपल्याकडे 5. पुढे आलो, आता याला तुम्हाला माहिती आहे या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला रिमूव्ह करायचं, मायनस करायचं. मग बघा 3 × 5 या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस करायचं. 3 × 5 -10 × 4, 10 × 4. पुढे आलो, 3 5 किती होतात 15 होतात, -10 4 जा 40 होतात. आता 50 मधून 40 जात नाही, मग 40 मधून 50 काढायचा आणि मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा. 40 मधून 15 गेला, किती राहिले 25, मोठ्या नंबरचा सिम्बॉल मायनस. मग किती आलं बाळांनो, dy किती आलं बाळांनो, dy आलं -25. आता वेळ आली आहे आपल्या मेन टार्गेटची. मेन टार्गेटची म्हणजे काय की आपल्याला कशा कशाची व्हॅल्यू काढायची होती, आपल्याला व्हॅल्यू काढायची होती x आणि y ची. मग काढूयात आता आपण. आता आपल्याकडे x चा फॉर्म्युला आहे, x = काय आहे dx/d आहे, बरोबर. मग आता dx ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे, किती आहे 50 आहे. आणि d ची व्हॅल्यू काय आहे बाळांनो 25 आहे. 25 2 जा 50, x ची व्हॅल्यू किती आली 2 आली. सेम y ची व्हॅल्यू काढण्यासाठी पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे dy/d. मग dy च्या जागी किती पुट करायचे, आपल्याकडे आपण व्हॅल्यू काढली आहे, किती आहे -25 अपॉन d ची व्हॅल्यू काय आहे बाळांनो आपल्याकडं +25. 25 1 जा 25, एक सिम्बॉल मायनस म्हणून -1 आल्या व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 2 आणि y ची काय आली व्हॅल्यू आपल्याकडे -1. कंप्लीट, व्हेरी सिंपल.